करणार काही कारवाई करणार आहे पुढं गाव कोणाला भेटणार आहे याच्याबद्दल? भाऊ साहेबांनी कमिशनर साहेबांनी साहेबांना दोन माणसं बोलू ना आता मुलांना तयार आहे. मी पावती भरतो त्याला भेटू त्यांना आपण आणखी तुम्ही त्याला माझ्यासोबत मी असं कधी बोललो जे करायचं ते करा म्हणून होणार सगळ्यांना. त्याच्यामध्ये मी पण राहू शकतो, तुम्ही पण राहू शकता. हे फक्त सवय लावासाठी चाललंय आपलं काम. त्याच्यामध्ये नागरिकांचं सहकार्य पाहिजे. आम्ही बाहेर लावत नाही. तुमचं सहकार्य पाहिजे मला. मध्ये जागा नाही म्हणून बाहेर लावली साहेब. का जागा अरे मध्ये जागा नाही. रोडवर नका लावू ना, साईडला दाबून लावा ना तुम्ही. मेन रोडवर जागा आहे गाडी तुम्ही जागा हे होती नाही इथं. हा चारी कॉर्नर गाड्या येणार नागरिकांचं सहकार्य पाहिजे मला. पावती भरायला तयार आहे. पावती भरताय ना तुम्ही पावती भरताय ना मला. कशाला वेळ काढायचा? काय कोणती तुम्हाला बोलायची? मी कुठं व्हिडिओ केला नाही तो अलॉटमेंट केलं ना. कोणी केलं? कशाला लावले? तुम्ही भरताना पावती तुम्हाला म्हणलं नाही पावती भरतो म्हणून आता काय म्हणलं मला ते साहेबाला बेटा ऐकायला तुम्ही काहीच बोलायचं. गाडी कुठून आहे रोडवर गाडी लावायची नाही. सोडा 27 नंबर ऐकून मी गाडी लावायला गेलो मला गाडी लावायला जागा नाही. इकडे गेलो इकडे पार्किंग फुल आहे. गाडी आता इथे लावली लागले 1,000 रुपये माझी चूक मान्य करतो. बाहेर लावलेली आहे बाकी साईड गाडी बाहेर लावलेली मान्य आहे. मी म्हणतो 500 रुपयाची पावती भरतो ते मला 1,000 रुपये भरा. तुम्हाला काय मान्य आहे का नाही मान्य नाही सर. त्यांच्याकडे जागा नाही ना पार्किंगला. त्यांच्याकडे जर जागा राहिली असती तुम्ही बाहेर लावली असती. यांनी आज गाडी रोडवर लावली. अख्खा रोड यांनी बंद केलाय. दंड भरण्यास मना करावे. गाडी जाऊन बसलेले आहेत. तुम्हाला काय करायचं असं करा म्हणले. असं बोललो नाहीये. चुकीचं बोलू नका. तुम्हाला जीआर बघा सर तुम्ही. गाडी उभी केली होती. तुम्हाला महानगरपालिकातर्फे फाईन पण भेटला, पावती पण भेटली. 1,000 रुपयाची तुम्ही फाईन दिलेला आहे. नेमकी काय झाला होता, काय पूर्ण होता आम्हाला आम्हाची दर्शवायला सांगा. मी माझ्या कामासाठी आलो होतो महापालिकेमध्ये. तर दोघं पार्किंगला गाडी लावायला जागा नव्हती. जागा बघितली भेटली नाही. बाहेर गाडी लावली आणि आतमध्ये गेलो. कळलं लगेच बाहेर आलो तर गाडीला कर्मचाऱ्यांनी पकडलेलं होतं. घेरलेलं होतं. तिथं जॅमर लावत होते. त्यांना विनंती केली की नो पार्किंगमध्ये गाडी. पण दोघं पार्किंगमध्ये गाड्या नव्हती महापालिकेला आणि तिथे मी गाडी लावली मग बाहेर. तर त्यांना सांगितलं बा ठीक आहे माझी चूक झाली मी गाडी काढतो. त्यांनी ऐकलं नाही. फाईन भरायला सांगितलं. त्यांनी 1,000 रुपये फाईन सांगितलं. मी त्यांना विनंती केली बाबा माझी चूक नाही आहे. तुमच्या महापालिकेमध्ये गाडी लावायला जागा नाही आहे. दोघं पार्किंगमध्ये बघितलं जागा नव्हती तर मी बाहेर गाडी पार्क केली. तरी ठीक आहे बाहेर पार्क केली माझी चूक झाली तर मी 500 रुपये फाईन भरतो म्हणून सांगितलं. तर ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी टोचन केलं. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी 1,000 रुपये भरतो. 1,000 रुपये भरायला तयार झाल्यावर सुद्धा त्यांनी गाडी टोचन केली आणि त्यासाठी मी त्यांना विरोध करण्यासाठी मग माझ्या गाडीच्या बोनरवरती बसलो. पण मी बोनरवर बसल्यावर सुद्धा फाईन भरायला तयार असल्यावर सुद्धा ते माझी गाडी टोचन करून घेऊन जात होते. हे कारवाई तुम्हाला महापालिकाची योग्य वाटते का? तुम्हाला 1,000 रुपये फाईन योग्य आहे का? सर 1,000 रुपये फाईन योग्य कसं? दिवसभराची कमाई असते सामान्य माणसाची 1,000 रुपये म्हणल्यावर. तर आम्ही 500 रुपये द्यायला तयार होतो त्यांना. पण तरी त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं. तुम्ही तुमची चूक ऍक्सेप्ट केली होती? माझी चूक त्यांना सांगितलं ठीक आहे माझी चूक झाली. नो म्हणजे आणि विशेष म्हणजे तिथं कुठंच नो पार्किंगचा बोर्ड नाही. पण त्यांचा कोणी कर्मचारी तुम्ही स्वतः तुमची चूक मान्य केली. तुम्ही स्वतः तुमची चूक मान्य केली. माझी स्वतः चूक मान्य केली आणि ते गाडीवर माझा नंबर सुद्धा टाकलेला आहे. मोबाईल नंबर सुद्धा मी फ्रंटला टाकलेला आहे. कबा जर काही झालं तर कोणीतरी आपल्याला कॉल करू शकतं म्हणून ह्या हिशोबाने मी माझा नंबर सुद्धा ठेवलेला आहे गाडीवरती. आता अतिरिक्त आयुक्त तुम्ही भेटले. तुम्ही काय सांगितलं, काय बोलणं? साहेबांना भेटलो मी. पाटील साहेबांना. त्यांनी सांगितलं बाबा आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सूचना करतो म्हणून. बस याच्या व्यतिरिक्त ठोस काय कारवाई करतो म्हणून काही सांगितलं नाही. सांगितलं नाही. आता तुम्ही पुढे कुठे जाणार म्हणजे काय याच्यावर काय
हस्तक्षेप घेणार? लेखी कंप्लेंट देणार कमिशनर साहेबांना हे. आणि याच्या विरुद्ध काय कारवाई होती ती बघू आता पुढचं. ओके, आपलं पूर्ण नाव सांगा आणि अजय रहिवासी. कुमार पाटील, ओके, रहिवासी. इथं सातारा परिसर. ओके, धन्यवाद.